प्राचीन काळापासून सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलेला आहे. आणि सूर्यनमस्कार घालत असताना आपल्याला काय करायचं आहे, सूर्याकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि सूर्याची नावं घ्यायची आहेत. सूर्याची वेगवेगळ्या प्रकारचे नावं आहेत. काय मित्राय असेल, रवये असेल, भानू असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे का नाही सूर्याची नावं आहेत. भास्कर आहे वगैरे, ती नावं घेत घेत आपल्याला काय करायचं, सूर्यनमस्कार घालायचे असतात. आणि त्याचबरोबर आपला जो श्वासोच्छवास आहे, आपण जे श्वास घेतो आणि श्वास सोडतो का नाही, त्याच्यावर देखील आपल्याला नियंत्रण ठेवत ठेवत हे सूर्यनमस्कार घालायचे आहे. आता मी काय करणार आहे, तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे आणि तुमच्याकडून ते करून देखील घेणार आहे. बघा, आपल्याला सूर्यनमस्कार घालत असताना नेहमी आपल्याला आपलं जे चेहरा आहे, आपलं जे तोंड आहे, ते सूर्याकडे आपलं तोंड असलं पाहिजे. बघा आता सूर्यनमस्कार मी कसं घालतोय. ओम सूर्याय नमः. बघा, हे एक कृती झाली. पुन्हा काय म्हणायचं, पुन्हा तसंच. ओम मित्राय नमः. ठीक आहे. त्याला अष्टांग, आपले 8 देखील अंग काय होत असतात, जमिनीला वगैरे टेकत असतात. बघा, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतोय. ज्या वेळेला आपण असं करतो त्यावेळेला जेवढं आपल्याला पाठीमागं जाता येईल तेवढं पाठीमागं जायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा तोंड वर होतं त्यावेळेला श्वास घ्यायचा आहे. तोंड खाली होते त्यावेळेला काय करायचं, श्वास सोडायचा. बघा, मी म्हटलं मित्राय नमः, म्हटलं जितकं पाठीमागं मला जाता येईल तेवढं जायचं आहे. पुन्हा बघा, हे बघा, हे दोन्ही तळवे खाली टेकायचे, गुडघे वाकवायचे नाहीत, गुडघे ताटच पाहिजे. आणि आता मला जरा पोट वाढले त्याच्यामुळे काय होते, हात टेकत नाही. म्हणून बघा, पोट वगैरे वाढू नये ह्याच्यासाठी सूर्यनमस्कार दररोज घालणं फार महत्त्वाचं आहे. बघा, आणि हे जे नाक आहे, हे नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. बघा, माझं जात नाही. पुन्हा बघा, मी वर जेव्हा तोंड करतो त्यावेळेला मी श्वास घेतो. पुन्हा हे देखील पाय त्याच्या जवळ न्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं बघा, आपला माथा टेकवायचा आहे, छाती टेकवायचा आहे आणि गुडघे टेकवायचे आहेत. माथा, छाती आणि गुडघे टेकवायचे. पुन्हा जेव्हा तोंड वर करतो तेव्हा परत श्वास घ्यायचा. श्वास सोडलो बघा, हा पाय परत तिथं. पुन्हा काय करायचं, मूळ स्थिती द्यायचा एवढा. पुन्हा असं गुडघ्याला नाक टेकवण्याचा प्रयत्न करायचा. परत मूळ स्थितीत उभं राहायचं.